खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू, राज्य शासनाचा निर्णय। विशेष प्रतिनिधी मुंबई दिनांक जुलै 31, 2025। राज्यातील खासगी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। या कर्मचाऱ्यांना 2 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जी.आर. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जुलै 31, 2025 रोजी प्रसिद्ध केला आहे। या निर्णयामुळे राज्यातील हजारो शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांची बऱ्याच दिवसांची मागणी पूर्ण झाली आहे। 1 जानेवारी 2024 पासून योजना लागू। शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार ही सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे। यापूर्वी मार्च 14, 2024 रोजी या संदर्भातील मूळ शासन निर्णय घेण्यात आला होता। मात्र संबंधित कर्मचाऱ्यांना ही योजना लागू करताना कोणती वेतनश्रेणी द्यावी याबाबत क्षेत्रीय स्तरावरून सातत्याने विचारणा केली जात होती। या पार्श्वभूमीवर शासनाने आता संभ्रम दूर करत अंतिम वेतनश्रेणी निश्चित केली आहे। परिशिष्ट अ नुसार मिळणार वेतनश्रेणी। नवीन निर्णयानुसार पात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी देय राहणार आहे। यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत वाढ होणार आहे। डिजिटल स्वाक्षरीने आदेश जारी। हा शासन निर्णय वित्त विभागाच्या मंजुरीनंतर अनौपचारिक संदर्भ क्र. 27/2025 सेवा वजा 3 डी 23 जुलै 2025 अधिकृतपणे निर्गमित करण्यात आला आहे। शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव आबासाहेब कवळे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला असून तो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर maharashtra.gov.in ची लिंक उपलब्ध करण्यात आला आहे। या निर्णयाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित विभागांना माहितीसाठी पाठवण्यात आली आहे। शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील खासगी शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राइब करा। त्यानंतर सबस्क्राइब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा। आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअपवर पाठवले जाईल। लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राइब करणे आवश्यक आहे।